घोटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तो मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडापिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला पुराण काळी म्हण भरमचारी साधू वारा पिऊन राहायचं आणि आमचा यो भरमचारी नुसतं पाणीच पितोय. अरे त्यांचं एक ठीक होतं, त्यासनी एका पाया उभं राहून जप करायचा होता, पण तुला कुस्ती खेळायची कुस्ती. महाराज या खाऊन घ्या काहीतरी. खाणार की आज साखी देणार आणि मग खाणार. अरे तुझ्या नाकावर टिचून या साहेबरावानं 4 जागी 8 पेंड्या खाल्ल्या सकाळपासून आणि तू नुसतं पाणीच पी. उद्या जर उसाला पाणी कमी पडलं तर मला विचार नको. हा आधीच भुकेनं माझं डोकं भंजाळलंय, त्या तुगा तुझी भर टाकू नकास. अरे म्हणूनच म्हणतोय मी खाऊन घे काहीतरी. उपाशी राहिलास तर ताकद कशी येणार आणि कुस्ती खेळायची नव. नाहीतर उद्या तुझ्या जागी या साहेबरावालाच कुस्तीला पाठवायला लागल. एकदा सांगितलं ना व, आधी साखी देईन आणि मग जेवीन, तशी शपथ घेतली आहे मी. अरे पण तू शपथ घेतली असे तुला आणि मलाच माहिती आहे ना व. हे बघ सुमडीत कुंबडी कुणाला बी नाही कळणार. घे खाऊन, साखळीचं बघू नंतर. कुळास होय तू. रानाचा शब्द म्हणजे शब्द. आधी साखी देणार आणि मग जेवणार. अरे मग टाकी पड्डीशी देऊन चल जाऊया. डोसक्यावर पडला का काय तू. बाई आता घरी असतील, घरच्यांसमोर कशी देऊ मी साखळी. अरे मग कधी देणार. मला तर उद्याचं काय खरं दिसेना बाबा. किरकिर बंद कर तुझी आधी आणि कामाचं बघ काहीतरी. मी बघतो माझं काय करायचं ते. बघ बाबा, नाहीतर सेफ्टी साईट म्हणून या साहेबरावालाच मला कुस्तीचे 4 डाव शिकवावे लागतील. अरे अरे की मी नाही बोलणार बाबा. मी भी नाही बोलणार, तूच बोल. मी भी नाही बोलणार. मग मी भी नाही. बघ जा, तू बोल. जा जा. बर आपण एक काम करूया, तास पाड्या सरळ. कोण हारेल ते बोलेल. हा बघ, माझा छापा तुझा काटा. हा जा बाबा चल. मी नाही बोलत. चल हट. तू बोलायचं. नाही रे, मी नाही बोलत. जा तू बोलायचं सांगतोय. रडक्या जा, मी नाही बोलत. साखी पुढं सारखं सारखं मीच काय तुझा. बघ आपलं ठरलेलं जे कोण आलं ते बोलल. सखीचा सा तू बी चल की. आपलं ठरलेलं जो कोण आलं तो बोलल. सा मी काय तुझं कर्ज काढलंय वे. मी नाही बोलत. जा बघ बारक्या जा म्हणते ना व. मी नाही जात. सा वाजव तुझ्या आहे असू दे. वाजव की.
काय रे? हो ते काम होतं. कसलं काम? ते बरं थांबा, तुम्ही आधी आत या. या या. बसा. अरे बसा रे. बसा बसा. बोला. बाई बारक्याला काहीतरी बोलायचं आहे. हा काय म्हणालास? सॉरी सिद्धार्थला काहीतरी बोलायचं आहे. हा बोल. ते बाई मला अभ्यास पाहिजे अजून. काय? हे अभ्यासाचं कुठं? हे अभ्यासाचंच की. बर तुम्ही ठरवा काय ते. मी तुमच्यासाठी फराळ घेऊन येते. बघ सांग म्हणते ना बघ. हे नाही मला भ्या वाटते. तूच बोल. सांग म्हणते ना. नाही मला भ्या वाटते. मी नाही. हे घ्या. घ्या रे. बोला आता. बाई आम्ही हस्तकला केले आणि किल्ला बी केलाय. वा. तुम्ही तो किल्ला बघून आम्हाला हस्तकलेचा मार्क वाढवून द्या. अरे किल्ला म्हणजे पण एक कलाच आहे की. अहो पण हे हेड सरांना कुठे कळते. अरे ते ठीक आहे, त्याची काळजी तुम्ही नका करू. मार्क मीच देणार आहे ना तुम्हाला. मग मी उद्या सकाळी येऊन किल्ला बघून जाते. बाई उद्या नको, टाइम नाही आम्हाला. उद्या गावच्या कुस्ती आहे ती. राणादान समजा पहिलवान लई झुंजणार आहेत. ते बघायचं आहे आम्हाला. अरे पण कुस्ती तर दुपारी असते ना. मी सकाळी येते. नको सकाळी आम्ही कुस्तीच्या तयारीला जाणार आहे आणि व्यायाम करायचा आहे, खायचा आहे. अरे पण हे सगळं पैलवानांसाठी असतं. तुम्हाला काय गरज आहे त्याची? अव बाई आम्ही राणादाचे दोस्तच आहे की. मग त्याला काय पाहिजे काय नको ते बघायला नको. राणादाची तयारी म्हणजे एकदम डेंजर. दररोज हजार जोर मारते. 1000 जोर? अहो हे तर काहीच नाही. मनात आलं तर 2-4 हजार बी मारतोय. मुडवर असते समजा. वरन 1000-1200 बैठका आणि खातो तर किती 2-4 डझन केळी, पाव किलो बदाम, खारीक, खोबरं आणि वरन 1 लिटर दूध पितो. आणि पितो तर कसा गट्टा 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 गट्टा. अरे बाप रे, एवढं? हे काहीच नाही. जेवायला बसला की बुट्टीभर भाकरी, परातभर भात आणि लई काय काय खातो या त्यो. काय रे तुझ्या रानादानं काय घरातच किराणा मालाचं दुकान उघडलंय की काय? अहो एवढं करते म्हणून तर रानादा खतऱ्या कुस्त्या खेळते. उद्या बघशीलाच तुम्ही. ओ बाई उद्या रानादाची कुस्ती आहे ती. तुम्ही बी या बघायला. चला येतो आम्ही. अंजली, उद्या मी पण येणार कुस्त्या बघायला. ओ कुस्ती आहे ती, सुस्ती नाही सुस्तावायला. आणि ऑफिसला काय दांडी मारणारच वाटतं. अगं हाफ डे काढीन. हाफ डे कशाला? पूर्ण सुट्टी घ्या ना. अहो सकाळपासून तुम्ही पण खा काजू बदाम पिस्ते, चांगले जोर बैठका मारून जा. कुस्ती म्हणजे ताकदीचं काम असतं बरं. खेळणं राहू दे दूर, पाहणं तरी झेपायला पाहिजे ना आपल्याला. अंजली, हा राणा खरंच एवढं खातो? राणा दे तिला बी. मला काय माहित तो किती जेवतो. बटाटे अशी सोलली आणि जिऱ्या मोहरीची फोडणी टाकली. टोमॅटो आणि कांदा तेलावर परतून त्यात घातला. शेंगदाण्याचा खमंग कूट, हिरवी मिरची आणि खोबऱ्याचा वल्ला मसाला घालून असा बटाटा केलाय. आणि भरीतच तर विचारूच नगस. लसणाच्या कुड्या आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालून तेलाची फोडणी दिली. असा बटाटा आणि भरीत झालंय म्हणून सांगू
हा 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 आणि इकडं जा तू. गोदाक्का तू आणलेस सगळं हे पर काय उपयोग त्याचा? तो जेवणारच नाही म्हणतोय. कोण म्हणला? जेवणार आहे की, पण काय कशात गाडी अडली तुझी? अगं गोदाक्का सकाळपासून न्याहारी पण केलेलं नाही यानं. नुसतं पाणीच पितोय. हिरीतलं निम्म पाणी संपवलं यानं सकाळपासून. काय रे राणा, अरे खुळा बिळा झालायस का काय तू? तेच म्हणतोय मी पण. आता ह्यो जेवण हा म्हणून ते साहेबराव वैरणीला तोंड लावलेलं नाही. तर मुक्या जनावरांची तरी कीव करावी माणसानं. हे बरं नाही हा राणा. चल सरळ बस आणि खाऊन घे आधी. खाणार आहेस का नाही? खाणार आहे की, पण आधी आधी काय? आधी काय सांग की र. काय नाही. अरे बरकत मी जाऊन येतो. तोर खालच्या वापेतून कांद्याची पातीनं 2-4 टोमॅटो आणि तोंडी लावाय. काय राणा काय पैलवान, वस्तात तुम्ही इथं? अरे इथं काय करतायचा? अरे काय अंगात जीव हाय का नाही तुझ्या? जेवला बिवलास का नाही? जेवणार आहे की, ते थोड्या याने जेवणार. राणा, आजकाल तुझं लक्षण काय ठीक नाही गड्या. कुठल्या तंद्रीत असतोस रे तू? कसली तंद्री? नाही बा. अरे उद्या कुस्त्या आहेत, मग उपाशी पोटी कुठं फिरतोयस रे? चल जा फाटकरनं जेवायला आणि जाता जाता मला घराकडे सोड. हे हा एक अर्जंट काम आहे, मग जेवणार मी. म्हणजे मी चालत जायचं म्हण की घराकडं? हा नाही म्हणजे कसं आहे ते. ठीक आहे, सोडतो तुम्हाला. काय गरज नाही. तुझं महत्वाचं काम आठीत आणि निवांत जा. मग जेव, नाहीतर अजून काय करायचं ते कर. बरं उद्या जर कुस्ती खेळताना हाय गाई दिसली तर माझ्या एवढा कोण वाईट नाही, लक्षात ठेव. असं कसं कमी पडेन मी? अहो तुमचा पठ्य आहे मी. ते उद्या कळेलच म्हणा. जर का तू उद्या माती खाल्ली तर तुला लंगोट केसरी करूनच ठेवतो बाग. हा सांगून ठेवतो. काय करायचं गड्या? बाईंपर्यंत पोहोचायचा चान्सच मिळाला. या पण बाहेर येत नाहीत आणि मला पण आज जाणं शक्य नाही. उद्यावर कुस्ती आली, लवकर निकाल लावायला पाहिजे. करायचं काय? किती वेळ असंच थांबायचं?
अंजली अगं चल ना लवकर. केव्हाच वाढून ठेवलंय, जेवण गार नाही का होते? अगं हो आई, 2-3च पेपर राहिलेत तपासायचे, तेवढे संपवते आणि येते. अगं वेळेवर जेवलेलं केव्हाही चांगलं नाही का? चल लवकर उठ बघू. हो आई आले. आम्ही दोघंही तुझी वाट पाहतोय, लवकर ये. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? तुम्ही इथं? हे द्यायचं होतं. हो पण हे माझं नाहीये. माहितीये, साखळी माझ्याकडनं गमावली म्हणून मग मी हे. पण हे सोन्याचं आहे. नाही नाही मला नको. मला बी नको. ठेवा तुम्ही. अहो असं कसं घेऊ मी? कसं बी घ्या, पण घ्या. हे बघा, तुम्ही साखळी घेतली नाही तर मला वाटेल की तुमचा माझ्यावरचा राग गेला नाही. अहो याच्यामुळे कशात बी लक्ष लागणं झालंय माझं. पण खूप मोठी चूक केली असं वाटून डोसकं पार आऊट झालं. अजून किती आहे सॉरी म्हणायचं मी? नाही माझा तुमच्यावर कुठलाच राग नाहीये आणि तुम्ही सॉरी म्हणावं अशी अपेक्षाही नाहीये हो माझी. मग हे ठेवा. नाही 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 हा नाही. हे बघा, घ्यायचं तर घ्या, नाही तर फेकून द्या. तुम्ही जरी साखी घेतलीत तर तुमचा माझ्यावरचा राग गेला असं समजेल, आणि नाही घेतलीत तर माझी किंमत तरी कळेल मला. अहो नाही नाही तुम्ही असं नाही ठेवू शकत. मी ठेवतो इथं. ते घ्या, काय करायचं ते तुम्ही बघा. अहो नाही. अहो